मंत्री प्रताप सरनाईकजींनी जे सकाळी वक्तव्य केलं की वित्त व नियोजनच्या अधिकाऱ्यांनी आमच्या पगाराच्या फाईल रोखल्या, हे अत्यंत दुर्दैवी आहे। खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी करोना काळामध्ये देखील महाराष्ट्रातील तमाम सरकारी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांचं वेतन वेळेवर देण्याची सर्व सुविधा केली होती आणि याचं कौतुक दस्तूरखुद्द देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि त्यामुळे नंतर आपल्या वक्तव्याचा बहुतेक त्यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी युटर्न घेतला। सार्वजनिक माध्यमांसमोर न जाता जर माननीय प्रताप सरनाईकांनी माननीय अजितदादा पवार साहेबांशी जर संपर्क साधला असता तर नेमक्या कशामुळे त्या फायली परत पाठवल्या गेल्या, त्या फायलींमध्ये काही कमतरता होती का, काही रिमार्क्स होते का, हे त्यांना कळलं असतं। पण भविष्यामध्ये मला वाटतं की या अनुभवातून शिकून कधी जर एखादी परिवहन विभागाची फाईल वित्त व नियोजन विभागाने परत पाठवली तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांशी संपर्क साधून निधी कधी मिळेल अशा प्रकारचा संवाद साधतील। झालं गेलं गंगेला मिळालं, पण महायुतीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत आणि 7 तारखेलाच संपूर्ण पगार मिळाला पाहिजे, याच्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांचा प्रयत्न हाच आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे महायुती ठामपणे आहे। काय वाटतं प्रताप सरनाईकांचा अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या संपर्क किंवा बातचीत झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला? नाही, त्यांनी स्वतःहून कबूल केलं की काही चुका परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं पण झाल्या असतील, देर आहे दुरुस्त आहे, पण माननीय अजितदादांचा रोखठोक स्वभाव बघता कधीही म्हणजे पगाराची फाईल तर ते कधीही रोखत नाहीत, किंबहुना विकास कामांच्या ज्या फायली राज्याचे अर्थमंत्री, वित्त व नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे जातात, त्यांच्या डिपार्टमेंटमधले देखील सर्व अधिकारी तत्परतेने त्या फाईल्स क्लिअर करत असतात। तर काही योजना अशा राबवल्या होत्या ज्यामुळे एसटीमध्ये तोटा पडला होता, असं वक्तव्य जे आहे ते भाषणादरम्यान अजित पवारांनी केलं होतं, परंतु ज्या योजना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं त्याचा एसटी कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे असं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी केलेलं आहे। शेवटी मागच्या सरकारमध्ये देखील महायुती म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी ज्या ज्या घोषणा केल्या असतील ह्या चालू ठेवण्याचं दायित्व देखील ह्या सरकारचं आहे। कुठलीही योजना बंद करण्यात येणार नाही, पण राज्याला एक आर्थिक शिस्त आली पाहिजे आणि तो प्रयत्न सातत्याने उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांकडनं असतो। यावर्षीचा 25-26चा अर्थसंकल्प देखील जुनी कुठलीही योजना बंद न करता राज्याला एक आर्थिक शिस्त आणण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे। पण मागच्या सरकारने देखील ज्या काही घोषणा केल्या त्या चालू राहतील याच्यासाठी महायुती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे।